नमस्कार मित्रांनो, मी आपल्या लिगल ॲडवाइस या चॅनलमध्ये ॲडव्होकेट दामोदर पिसे आपलं स्वागत करतो. आज आपण एका नवीन टॉपिक सोबत या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत. अरेस्ट हाऊ मेड, पोलिसांकडून आरोपीची अरेस्ट कशा प्रकारे केली जाते त्या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ आहे. भारतीय सुरक्षा संहिताचे कलम 43 मध्ये अरेस्ट हाऊ मेड म्हणजे अरेस्ट कशा प्रकारे केली जाते त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. इन मेकिंग अरेस्ट, द पोलीस ऑफिसर or other person making the same shall actually touch or confine the body of the person to be arrested unless there be a submission to the custody by word or actions. ज्यावेळेस पोलीस एखाद्या आरोपीला अटक करतात त्यावेळेस त्याला अटक करायच्या पूर्वी आपण नेहमी मूव्हीमध्ये बघतो की एखाद्या आरोपीला अटक करण्यापूर्वी पोलीस म्हणतात यू आर अंडर अरेस्ट. हा प्रश्न नेहमी माझ्या मनात सुद्धा पडला होता ज्यावेळेस मी कायद्याचा अभ्यास केला नव्हता. आणि प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न पडतो की त्याला अटक करण्यापूर्वी मूव्हीमध्ये आपण पाहतो की पोलीस नेहमी यू आर अंडर अरेस्ट का म्हणतात, कारण तसं कायद्यामध्ये दिलेलं आहे. यापूर्वी क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या सेक्शन 43 मध्ये तसंच भारतीय सुरक्षा संहिताच्या कलम 43 मध्ये दिलेलं आहे की जोपर्यंत त्याला वर्ड किंवा अनलेस देअर बी अ सबमिशन टू द कस्टडी बाय वर्ड ऑर ॲक्शन्स, शब्दामधून किंवा ॲक्शन मधून त्याला सबमिशन केल्या जात नाही त्याच्या अरेस्टचं, तोपर्यंत त्याला अरेस्ट करता येत नाही. आणि हा एक अरेस्टचा हा प्रकार आहे. म्हणून आपण जे पाहतो की यू आर अंडर अरेस्ट, तर कायद्यानंच सांगितलेलं आहे पोलिसांना एखाद्या आरोपीला अटक करण्यापूर्वी त्याला सूचना द्या की तुला आता अटक करण्यात येत आहे किंवा तुला आता आम्ही अटक करत आहोत, त्यानंतर त्याला पकडून त्याला अरेस्ट केली जाते. तर कायदेशीर बाब असल्यामुळे पोलिसां नेहमीच यू आर अंडर अरेस्ट असं म्हणत असतात. तसंच अरेस्टच्या बाबतीतली दुसरी जी तरतूद आहे ती म्हणजे एखादी जर महिला आहे तर तिला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी अटक करता येत नाही. जर एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर सूर्यास्तानंतर एखाद्या महिलेला अटक करायची असेल तर न्यायाधीशाची परवानगी घ्यावी लागते. म्हणजेच मॅजिस्ट्रेटची परवानगी घेतल्यानंतर आणि महिला पोलीस अधिकारी सोबत असल्याशिवाय पोलिसांना त्या स्त्रीला अटक करता येत नाही. तसेच एखाद्या आरोपीला अटक ज्यावेळेस करण्यात येते त्यावेळेस त्याला कोणत्या परिस्थितीत त्याला हातकडी लावता येते त्या संदर्भी मी एक यापूर्वीच व्हिडिओ यूट्यूबवर आपल्या अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ आपण हातकडीच्या संदर्भात तो आपण व्हिडिओ पाहून घ्यावा. तसेच कायद्यामध्ये हातकडी लावताना जी काही 11 गुन्हे आहेत त्या 11 गुन्हेमध्ये जर आरोपी त्या 11 गुन्ह्यातील असला तरच त्याला हातकडी लावता येते. त्या संदर्भात ते कोणते गुन्हे आहेत ते मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. तर त्यातला पहिला गुन्हा आहे हु हॅज कमिटेड द ऑफेन्स ऑफ ऑर्गनाइज क्राईम. जर त्यानं ऑर्गनाइज क्राईमचा जर गुन्हा केलेला असेल किंवा टेररिस्ट ॲक्ट असेल किंवा एखादा ड्रग्ज रिलेटेड क्राईम असेल किंवा एखादा इलिगल पोझिशन आर्म अँड अम्युनिटीजच्या बाबतीतला गुन्हा असेल, मर्डर असेल, रेप असेल, ॲसिड अटॅक असेल, काउंटरफिटिंग कॉइनिंग अँड करन्सी नोट्स, ह्युमन ट्रॅफिकिंग, सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट द चिल्ड्रेन म्हणजे पोक्सो ॲक्ट अंतर्गतचा गुन्हा असेल आणि ऑफेन्स अगेन्स्ट द स्टेट असेल, तर अशा गुन्ह्यामधला जर आरोपी असला तर त्याला पोलीस हातकडी लावू शकतात. तसेच कोणत्या परिस्थितीत हातकडी लावली जाते, व्हाईल प्रोड्युसिंग सच ए पर्सन बिफोर द कोर्ट ऑर व्हाईल मेकिंग द अरेस्ट ऑफ द पर्सन, त्यावेळेस त्याला हातकडी लावण्यात येते. अँड
द पोलीस मे म्हणजे पोलिसांची डिस्कशनरी पॉवर आहे हातकडी लावायची. किपिंग इन व्ह्यू द नेचर अँड ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स. एखाद्या ऑफेन्सची नेचर आणि त्याची ग्रॅव्हिटी पाहून पोलीस हँडकफ करू शकतात. एखादा 498चा गुन्हा आहे पण हॅबिच्युअल ऑफेंडर आहे तर त्याला सुद्धा हातकडी लावल्या जाते. पण केवळ 498चा गुन्हा आहे आणि तो ऑफेंडर हॅबिच्युअल नाही आहे, अशा वेळेस त्याला हातकडी लावण्यात येणार नाही, ते कायदेशीर होणार नाही. पण तो जर रिपीटेड ऑफेंडर असला किंवा एस्केप फ्रॉम द कस्टडी, एखाद्या कस्टडीमधून सुटून जर आलेला असेल तर त्याला हातकडी लावण्याचे अधिकार आहेत. तसंच एखाद्या आरोपीला जर एखादा डेथ सेंटेन्सचा आरोपी असला किंवा लाईफ इम्प्रिझनमेंटचा आरोपी असला तर त्यालाच अटक करताना किंवा त्याचा अटक ठेवताना त्याला डेथ पेनाल्टी देण्याचा अधिकार हा म्हणजे डेथ कॉज करण्याचा अधिकार त्याचा तेवढा त्या पनिशमेंटमध्ये जर असला, त्यातला आरोपी असला तरच त्याला त्याची डेथ कॉज करता येईल, नाहीतर तशी डेथ कॉज करता येणार नाही. अरेस्टच्या संदर्भात आरोपीच्या ही आपण या व्हिडिओमध्ये माहिती ऐकलेली आहे. तर या माहितीवरून जर आपल्याला आवडली असेल तर या माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच भेटू आपण पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड डे आणि गुड बाय.